ज्ञान सर्वापरी उत्तम, ज्ञान सर्वापरी उत्तम, ज्ञानाविन कैसे ध्यान, कैसे समाधान भक्ता, कैसे समाधान भक्ता। तर माय बाप श्रोते सज्जन हो, प्रमाण आहे ज्ञान सर्वापरी उत्तम, ज्ञानाविन कैसे धान। आणि आपल्या प्रिय भक्ताला सांगत असताना, राजा अर्ळकाला सांगत असताना देव म्हणतात, अर्ळका ज्ञाना वाचून या जगामध्ये काहीच उत्तम नाही। तद्वत कळत असेल महाराज, आपण सर्वांनी ऐकलेला एक शब्द आहे बघा, कुठे गेले की आमची दाजी? भजन संपलं की भजन्यानं जवळ बसून ऐकाव, फिरू नये, फिरलं की ढकल पास होय म्हणतात। हा, फिरलं की काहीतरी काळं गोर गिरकून आणावं लागते दुसरीकून। भजन्यानं फिरू नये हो, फिरल्यानं जमणार। आणि शायनातला मात्र बरं शिकल्या गडी तुम्ही पाठीमाग, तू नको, आपला धंदा नव्हता गरे म्हणायचं। शायनात आमचं दाजी पुढी बोलाले, शायनात माग डिवकी ढोर म्हणाले, गाय म्हणाले। महाराज तुंतून तेवढंच वाजवाव जेवढं जमते तेवढं, तुंतून केवढं वाजवाव आपल्या हिशोबानं तुंतून वाजवाव। जास्त तुंतून वाजलं की नीट गोंधळ होईना। तुंतुण्याचा प्रकार आहे वाजण्याचा, मस्त ग आपल्या हिशोबानं तुंतून वाजवाव। आमचं दाजी पुढी बोलाले, शायनात माग डिवक ढोर म्हणाले। ऐकले का तुम्ही? मी हे बघा, मी तुमच्या पुढे जे जे बोलले तेच समोर ठेवणार आहोत। दाजी मस्त बोलाले पुढी, शायनात डिवक ढोर म्हणाले। म्हणजे तुंतुण्यानं काय करावं, मोठा आवाज करू नये। तुंतुण्याचं काम का होय, फक्त तुंतुन मोठं वाजलं की गोंधळ नीट होईना। कुंतुण्यानं हिशोब लावून मस्त वानाचा आपल्या हिशोबाचं तुई 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 तितकंच येऊ, त्याच्या वरचं येऊ नये। असो नकर, सगळ्या गोष्टीचं संतुलन घेऊन भजन म्हणायचं। पुढच्या भजनाला लई शान म्हणणार, महागल्ला बोलू लागला की कुठली तुम्ही एक रीतच आहे महाराज। हे बघा, एक मुकदम 10 लेबलवर जगू शकते,
कसं 100%. एक मुकदम आहे, त्याच्या पाठीमाग 10 लेबर असलं तर मुकदमाचं पोट भरते. पण 10 मुकदम आणि 1 लेबर म्हणल्यावर अवघड होती पोट. तशी होय महाराज. तर हिशोबानं भजन होई. आ अरे दादा हे भांडणात म्हणतात. तुझ्या नावची अजून एसटीच आली नाही. तुला वाटालंय मला अर्ध तिकीट आले काय की म्हणून एसटी आली नाही. हो. आणि हे असे आमचे बघण्यात काळ आज 30 वर्ष निघून गेलेत. या नावची एसटी आली नाही. गडबड करू नको. तुला अर्ध तिकीट येऊ दे आधी. अर्ध तिकीट आल्यानं मग जमते. हा अहो प्रवास करायचे ना, प्रवास करायला थोडं झिजावं लागते. आणि मस्ती राहिली की नाही चालते. ते तुला अर्ध तिकीट आल्याशिवाय काही तुझी डोसकं चालणार नीट. आणि मी असा एक भजनी आहो महाराज. असे काळ बघितले, वेळ बघितले, प्रसंग बघितले. खूप खूप भयानक प्रसंगाच्या सहवासातून वावरत आलेला माणूस हो. आणि मला सगळं भागलं पाठ झाले. म्हणून मुकदमाला बोलू द्या. हो लेबर बोलला की मुकदमाची इज्जत राहे ना. लेबर आहे ना बोलू नये या मताचा मी हो. आता ते तुमचं तुम्हाला चलू द्या. जसं काय वाटते तुम्हाला, काय काय म्हणायचे आहे ते तुमचं तुम्ही चलू द्या. काही हरकत नाही. तुमची सवज तशी असेल त्याला मी काय करू शकतो. पण बदलून घेवा बरी राहते. आता आजूक पंडित पाटील असं कसं बोललो बुवा म्हणसाल. मी काय तुम्हाला उगे एक सल्ला दे आलो. म्हणजे हे कसं होते, शहाण्या गाव सगळे लोक शहाणे बसल्यानं इज्जत जाते. बाकी काही होईना, कोणी धोंडा घालना पडून येऊ, पण इज्जत राही ना. पुरी कचरा होते. सुधारते तेवढं बोलावं मामा. खरं होय की नो. भजन्यानं बोलावं हो. पाठी मागल्याने बोलावं. दिवक ढोर तुम्ही शब्द ऐकलाय की खोटं होय. खरं खोटं होय काय मुवा. हा खरं सांगा. सत्य इमानदारनं. फाटीचे 4:30 वाजाय, 4:45 वाजाय. खोटं होय काय. दिवक ढोर हा शब्द का होय नेमकं. भजन काय तुम्हाला सोपं राहिले वाटाले काय. हा भजन सोपं नाही. आणि या असले काळाचं भजन आता काही नाही. बघ तुम्ही हा हू करायला की नाही. हे पाखरं 20 वर्षाखाली हाणलेत आम्ही. तुम्हाला आता वाटायला मी खाया लोक आहे की हे असले पाखरं 20 वर्षाखाली हाणलेत. पुरे चक मलाच वाटायलंय आता. म्हणजे तुमचं कसं आहे तडप तरुणदार आहे. तुम्हाला वाटाले म्या खातो काय खात. असे पाखर लई हाणून टाकलेत पहिले. ते आता उगा आमचं कसं झालंय बघा मग तर काम कसं झालंय तुम्हाला खरं सांगतो. एक तर मग पाय गेलाय. पहिली गोष्ट ते काय झालं म्हण. पावसाळ्यात माकड कडकड कडकड करत बसलं होतं. माकड चिमणी काय चिमणी जाऊ लागली वरून आणि माकड त्या खडकावर कडकड कड करत बसले. म्हणजे चिमणी माकडाकडे बघली. चिमणी काय म्हणली माकडला, माकड दादा हिवाळ्यामध्ये इकडून तिकडून येचून खातोस, उन्हाळ्यामध्ये या झाडावरून त्या झाडाची सावली घेतोस, आणि पावसाळ्यामध्ये असा कडकड. माकडाला घर राहीना बघा. राहते काय. वानेराला घर राहते काय राहीना. मग ते असं करतोस. यालो असं करतोस आणि तुला घर बांधायचं कळलं येड्यासारखं असं करतो म्हणली म्हण. त्या माकडाला खरं सांगल्यावर राग आला. त्यानं काय केलं, चिमणीनं ज्या झाडावर खोपे केलते की नाही त्या खोप्यावर दन 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 त्या झाडावर जाऊन आदळलं. चिमणीचे खोपे पाडून टाकलं. मग माझं काम तस झालंय मामा. माझं काम झालंय चिमणी सरकन कोणतंही माकड ये आले मयाच फाट्यावर उडी माराले. मयाच फाट्यावर उडी माराले. अरे दादा नका हिशोबात. हो याचा अर्थ असा विपरीतही नका धरू. पण एक तुम्हाला सल्ला म्हणून सांगतो. पाठी मागल्ला माणूस. आता आज तुम्ही रामगुरुजीचं भजन ऐकलंय, वळशिंगे साहेबाचं भजन ऐकलंय, उमाजी पाटलाचं भजन ऐकलंय, किंवा आपल्या परिसरामध्ये अनेक मिसरी पिपळगावच्या प्रभू पाटलाचं भजन ऐकले. महाराज पाठी मागल्ला माणूस रंग भरवावा तर वाद्य कामामध्ये त्याचं कर्तृत्व आणि कर्तव्य ते आहे. बघा तुम्ही एवढ्या सुज्ञ लोक, तुम्ही आम्ही तर काहीच नाही, एवढ्या सुज्ञ लोकांचं भजन, अतिशय उच्च पराकोटीची भाषा, उच्च पराकोटीचं ज्ञान, उच्च पराकोटीचं भजन म्हणलेले या महात्म्यांचं भजन आपण ऐकले. कधीतरी त्याच्या पाठीमागून बोललेलं बघल्या का हो. खरं सांगा. फक्त पाठीमागं रंग कसा भरवावा, पाठीमागं आपला रंग किती. आपलं भजन, आमचं भजन आम्ही पहिल्याच वाक्यात सांगलो. आमच्या सहसा तर माझ्या भजनासंग 5-6 टाळकरीच्या वरी टाळकरी नसतातच.
पण आमचं भजन एक सायलेंट पद्धतीचं चालते महाराज. आपला जोड चांगला आहे, आपलं सगळं चांगलं आहे, आपला भजन्या बी नंबर 1 चे विषयाची कसं कसं करावं ते त्या पट्टीवर ये आलाय. तुम्ही ते पट्टीवर याचं कुठं आलं की त्याला घालता का कोणीकडे त्याची पट्टी बिघडते. म्हणून पाठी भागले बोलले म्हणजे पट्टी बिघडली, काम संपलं, त्याला काही अर्थ नसते. ठीक आहे, तुमच्या मनानं चलू द्या. मी काही म्हणणार, मी भरत येतो काही म्हणणार, आणि भरत आल्यानं स्वतः मग कुठे मग ते बरबड राहो गावातल्या गावात तुमच्या. हे तर पाडद हो, इथून तर तुमचा 3 किलोमीटरचा अंतर असेल जवळपास. तुमच्या गावातही मग काय रुकणार मी, वाट अजून 1-2 पारे बघतो. आणि मग आता तुमचं गाव राहो की शिव राहो की तुमच्या घरापाशी का भजन राही ना, काय टेन्शन नाही. सगळ्या तुम्ही म्हणाल तसं आहे. आता मी लई म्हणतो, तुम्ही किती लई म्हणता त्याच्या लई म्हणतो म्हणणार म्या. तुम्ही किती लई म्हणता तेच बघतो. किती म्हणता तुम्ही, कुठरोक म्हणता, काय करता, कुठलं करता, हे मला सांगू नका. हो, मला स्वतः वैयक्तिक. आता तुम्हालाही माहित आहे का, हे सगळे काम निपटी लावू मी म्हणला म्हणजे नका शब्द हे झाला. मी खेलो म्हणणं म्हणजे ते अपशब्दाकडे गेलं महाराज, अहम झाला तो. मी म्हणणार पण 1-2 पारे तुमची वाट बघतो, आणि मग मात्र तुम्ही भजन पारा तुमच्याच गावात का होय ना, तुमच्या घरापुढे स्टँड टाकतो, तिथंही मग त्या तयारीला 100% यावं लागते. आपण सर्व एवढा शब्द बोलण्याचा महाराज तुम्ही सर्वांनी ऐकले. डिवकढोर हा शब्द बोला हो. पाठीमागल्या माणसानं असे शब्द सोडू नये. पुढच्या भजनाला तोंड द्यायला मी समर्थ हो. आमच्या पाठीमागल्या आता काही बोलाय ना, काय याच्यात तोंड काय मुके नाहीत काय नाही, ते पाठीमागले बोलता येते. तुमची काय इज्जत राहते मागल्लं बोलल्यावर, याचा अर्थ ते तुमच्याहून शान आहे असं होते. ते त्याला पुढे करायचं. हो, आपण मुकदम बदलायचा. म्हणून 10 लेबर 10 मुकदम आणि 1 लेबरवर जगणार. एकच मुकदम असावं, लेबर 10 असले तरी जमते. म्हणून आपण सर्वांनी ऐकलेलं आहे महाराज, 3 महिन्यामध्ये मरते म्हणले. दाजी आमचे म्हणले 3 महिन्यात मरते गावातले लोक, असं तसं. महाराज, मी आपल्याकडे वस्तुस्थिती सांगण्याची एक वैशिष्ट्य काय आहे. आई झोप काळाची बहीण, त्यांना ऐकू जाऊ दे. झोप काळाची बहीण, नाश केलाय चांडाळणीन, भजन कीर्तन ऐकू देईना, आन कुटाळकी करता झोप येईना. झोप कोण होय? अक्कलवाल्याचं काम होईल. अर्ध पास होऊ नका. हो, झोप काळाची बहीण, नाश केलाय चांडाळणीनं. झोप म्हणजे मरणच होय. कळालं काय? ते सकाळच्या पारी तुम्हाला वाटालय माणसं सकाळच्या पारी उठून येतात, कोणी मरणार, आहो तो मेलेलाच होय. मला काय माहित आहे, एक शिकायला अजून तुम्हाला 10-15 वर्ष लागते. दुसरी मेलेलाच होय. ते वाचलाय वाटालय तुम्हाला चलत आल्यावर सकाळी, मी वरून गेलेला होय महाराज. का उठ उठ प्राण्या नरदेयाचा रवी उदय झाला, करशील तरी कधी परमार्थ जाईल सिद्धीला. करायचा असेल तर कर, का तर ज्ञानाचा सूर्य उगवलाय. परमार्थ नावाची वस्तुस्थिती करायची असली तर करून घे, आणो. करशील तर कर, तू या मनावर आहे. नाही गेलं मर, दुसरा वाक्यच नाही. सद्गुरु वीन अन्य भक्ती आत्महित नव्हे. लक्षपूर्वक लक्ष द्या प्रमाणाकडे. एकाही संताला गालबोट लागत नाही. माझ्याकडून सहसा हा कार्यक्रम 8 वर्ष ते 9 वर्ष झालं स्टॉप झालेला आहे महाराज. आणि तुम्ही सारखा कार्यक्रम चालू आहे सारखा. महाराज, एका महिन्यामधून 15 कार्यक्रम माझे होतात. 15. हे सगळ्या व्हॉट्सअप वाल्याला, फेसबुक वाल्याला, स्टेटस वाल्याला केव्हाही बघू द्या. एका महिन्यातून, ते उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, कोणत्याही ऋतूमध्ये 8, 10, 12, 15, 10, 12, 15 इतके कार्यक्रम होतात एका महिन्यात. म्हणून
ऊट ऊट प्राण्या नरदेयाचा रवी उदय झाला, करशील तरी करी परमार्थ जाईल सिद्धीला तद्वत या न्यायानं, किंवा अथवा झोप काळाची बहीण नाश केलाय चांडाळणीनं, झोप काळाची बहीण होईन, काळ म्हणजे मरण होईल. लक्षपूर्वक लक्ष द्या. म्हणून मी म्हणलो की बाबा हे भजन कीर्तन प्रवचन पोती हरिपाठ असल, आनंद पाठ असल, शिवपाठ असल, हे ऐकिनं, हे स्मरण करणं किंवा हे वाचन करणं किंवा याची सहानुभूती ठेवणं म्हणजे जिवंतपणीचा साक्षात्कार होय. त्याला जागृती अवस्था म्हणतात शास्त्राच्या भाषेमध्ये. होय हो. मला सांगा मामा, कावळ्यानं सराप दिल्यानं गाय मरणार, याचा अर्थ एक. महागल्ला माणूस म्हणते डिवको ढोर, पुढचा माणूस म्हणते कावळा. बघा तुम्ही शब्द तर बघा. कावळ्यानं सराप दिल्यानं गाय मरणार, याचा अर्थ तुम्हाला गाय होय वाटाले काय? तुम्ही गाय झालो वाटाले, अजून तुम्ही वासरू झाल्या नाही. गाय तर लई लांबची. आधी तुम्ही 2-4 बार या. अजून तुम्ही वासरूच नाही, गाय म्हण गाय झालो. गाय तुम्ही झाल्यात नाही, तुम्हाला दूध आलं नाही अजून. हो, आधी का ते दूध यावं लागते, त्या वासराला पाजवावं लागते, तेव्हा गाय झालो म्हणा. कावळा कावळा काय भाषा आहे. ठीक आहे, अजून पुढे आहे का? आणि बघा दुसरं एक, तुम्हाला एवढं सगळं मुपाठ आहे, लिहून का घेता? आता काय डिवक ढोर डिवती कावळ्यानं सर हे काय कोणा ग्रंथाला लिहून आहे काय? असले चाबर गोष्टी लिहून घ्यावं लागतात. बाकी काही लिहावं लागणार मला? बाकी सगळं डोसकत चालते, हे चाबर गोष्टी कुठं नीट राहतात? मला सांगा बरं मामा. बघा चाबर गोष्टी मग तरी मस्तक चलते काय चाबर गोष्टीमध्ये? म्हणून हे टिक करावं लागते तुम्हाला. नाही बाकी काही टिक करावं लागणार. बघा तुम्ही उद्या 2 वाजे तो बघा, उद्या इळबर बघा, अजून उद्याचा मुकामी चसका पडणार. हो, तरी बघा हे वईकड त्या ग्रंथाकड कवा जावं लागल? निकोरीवर आल्यावर दाखवायला. 15 काम 12 बितर काम झाले की हुडकावं लागते. आणि या मस्तकाला एकच काम ठेवलं की नाही सगळं व्यवस्थितच चालते. हायगाईच लागणार कोण्या कामाची. तुम्हाला सांगतो, बोलायचं भजन होय, काहीतरी बोलतात, काहीतरी होते म्हणल्यासारखं बोलावं लागते. भजन होय, अहो भजनच होय महाराज, भजन होय. पण त्यानं कसे पत्ते बाळवून भजन झालं बरं? मला वाटते चांगलं भजन करावं. पुढचा माणूस म्हणाला, मागल्या माणसाला तसं ज्ञान सांगा, पुढच्याला चांगलं करावं. पाठी मागल्याला तसं सांगा की हे किती दिवस चालू देता? मी 4 वर्षाचा हो, तुम्ही 4 वर्षाचे नो हो, तुम्ही चांगलं बकळे बांडगे झाले. तुम्हाला वाटाले काय 4 वर्षाचा हो? मी 4 वर्षाचा हो. बरं 4 वर्षाचा हो एक तर शब्द आहे, आम्ही आत्ताचेच व्हा. आन आखरीला म्हणजे तयारी बी आहे, याचा अर्थ हो 4 वर्षाचा होऊन तयारी बी आहे. शब्द कसे होतात? शब्दाला धार द्या, शब्दाला आधार द्या. धार दिल्यानंतर आधार असा, असे शब्द नका सोडू. विनंती आहे. काय झालं बघा मामा, एका माणसाचा बाप मेला. बापन लोक तोंडामध्ये तोंडवाळा एकच होता, बापाचा आणि लोकाचा. त्याचा बाप मेला मामा, 15 दिवस झालं. आणि या लोकाला आहे की नाही, फक्त बापानं सांगलं अरे आपल्या शेताकडे जाय आणि तिथं फलाना पाणी दे, चारा टाक, हे म्हणलं तेवढं लोक करावं. त्याला बाकी काहीच माहित नव्हतं. याचा बाप मेला. बाप मेला आणि 15 दिवस झाला. आता याला सांगल्याशिवाय पुढचं काम करायचं गेलं नाही. त्याच्या दिमागानं काहीच करायचं गेलं नाही. याला सांगाव तर पुढं करावं. मग ते काय झालं बघा, बायको म्हणली अहो मामाजी तर गेले म्हणली, आणि तुम्ही असे हातपाय गाळून बसल्यानं लेकरायचं कसं व्हावं म्हणली नवऱ्याला. आता याला सांगलं ते जा म्हणली, नांदेडला जाऊन एखादी हिंडून या म्हणली बायकोन. आता याला बायकोनं सांगलं नांदेडला हिंडून या. यानं गेला नांदेडला. याला लागला आईन्याचं दुकान शिवाजीनगरला. आईन्याचं म्हणजे आरश्याचं. आणि याचं तोंड गेलं त्या दुकानापुढे गेला, यानं याचं तोंड गेलं आरश्यात. बापाचं याचं तोंड वळ्यावर शेम होती. याचं आर्य बापो म्हणला बाबा गावाकडे मरायचं नाटक केलं असं, इथं कवा आलास म्हणला. त्या आईन्याला बघू बघू भांडालं.
आईन्याकडे. 15-20 मिनिटं झाले. शावकार म्हणलं बायला या आईन्याला का भांडाले. ते शावकार म्हणला मग 15-20 मिनिट शावकार म्हणला आणि मग बाबा इथं कवा आले म्हणला. आता शावकारने याची 15-20 मिनिटं बघली होती कला. बॉ म्हणला याला येऊन 8-15 दिवस झाले म्हणला. 100 रुपये देईन तू बाप घेऊन जाय म्हणला आईन्याला. ते 100 रुपये दिलं आणि ते घेऊन आलं. ते आईना घरामध्ये आरमारीत ठेवलं. पहिलं लाकडाच्या आरमाऱ्या होत्या ठेवलं आणि काय म्हणाले त्या आईन्याकडे बघून, हे बघ बाबा म्हणला गावातले बारके सारखे लेकरं भितात आणि तू आता 4-8 दिवस इथंच राह आरमारीत आणि मग मी तुला सगळ्याला सांगून काढतो राहतोस की म्हणला. आता यानं केलं तसं मधात व्हायला लावला त्याला कुलूपण चाबी घेतला करदोड्याला. 4 दिवस गेले, 8 दिवस गेले, 10 दिवस गेले. बायको म्हणली याईनं कधीच आरमारीची चाबी करदोड्याला घेणार. आरमारीची चाबी आरमारीच्या वरी खुटीला अडकून राहते म्हणली. काय होई गडे म्हणली याचा खेळ. बायकोनं काय केली, संध्याकाळी यानं झोपला की करदोड्याची चाबी सोडली आणि आरमारीचं कुलूप काढली आणि आरमारीच्या लाकडाची आरमारी दोन्ही दरुजे काढली. हिचं तोंड गेलं आईने. आता माय म्हणली या रांडच्या नादी लागलाय काय म्हणली. घर बुडालं म्हणली. म्या म्हणलो म्हणली भाडे आरमारी का काढणं आलाय. कसं होते आपल्याला भान नाही गेलं की सगळं उरुपाट्या होते. होय हो, भान असं आपलं सगळं भान, आपलं भान, आपल्या लेकरायचं भान लक्षात घ्या, आपल्या दिंडीचं भान. होय हो, नुसता परमार्थ मी केलो म्हणल्यानं जमना. खानदान लावावं लागते. हा, खानदानात एक पिदाडी झालं म्हणजे तुझी इज्जत गेली. काय मग त्या परमार्थाला फुकून देऊ. आपली बहीण महाराज, आपला भाऊ, आपलं चुलता, आपलं हे जर एक घरामध्ये पिदाडी असेल तर काय तुझ्या परमार्थाला फुकून देऊ. कोणीही करा हो, काय फुकून देऊ. आपले लेकर लागले पाहिजे, आपला भाऊ लागला पाहिजे, आपला बाप लागला पाहिजे. पहिलं नसाल तर परमार्थामध्ये आपण आल्या आपलं खानदान परमार्थावर लागलं पाहिजे तर परमार्थ साधला. मी भजन म्हणतो मी असं करतो असं काय होऊ शकत. फक्त हे एखाद्या भजण्यासाठी शब्द नाही, हे साधू संत महात्म्याच्या भजनाची नाहीये, धर्माची रीत होय, धार होय धर्माची. प्रत्येक अंग भजन देवाचं सुंदर जर या मुखानं आल्यानंतर प्रत्येक पाऊला पाऊल जपून फेकला पाहिजे. पाऊला पाऊल आपले डोळे जपून वापरले पाहिजे, आपली वाणी जपून वापरली पाहिजे, आपलं श्रवण कपाट कान जपून वापरले पाहिजे, आपले पाय जपून. आताच आमच्या दाजीने सांगले 5 कर्म इंद्रियात आणि 5 ज्ञान इंद्रियात, 10 पैकी. हो, कर्म इंद्रिय कार्य पद्धतीनं जातात. लक्ष आधी डोसक्यात घ्या. कर्म इंद्रिय कर्म करत असताना त्याला जर 5 ज्ञान इंद्रिय जागृत झाल्यानंतर दाजी तुम्ही म्हणत असाल तर जी कुंडलिनी जिथं येडे मारून आहे की नाही, 5 ज्ञान इंद्रिय त्या दिवशी जागृत तटक्ष होतात. लक्षात घ्या. बघायचं असेल तर हिरागीर महाराजाची पिंड ब्रह्मांडाची जुनी गुरु किल्ली आमच्याकडे उपलब्ध आहे. जर 5चे 5 ज्ञान इंद्रिय एक वटून तुम्हाला सांगतो नित्य निराकार जागृती अवस्थेमध्ये जीव नावाच्या वस्तूला चेती केल्यावर तुम्हाला सांगतो 5चे 5 कर्म इंद्रिय कामच संपते. मी बोलत नाही, शास्त्र बोलते. आणि लक्षात घ्या. आणि आपण सांगितलंय इंजिनियरनं नकाशा काढला म्हणे या घराचा. ऐकलं नुसतं बघा की त्याचा सिद्धांत काय होते. इंजिनियरनं नकाशा काढला आणि मग मिस्त्रीनं घर बांधलं, त्याला किती घाम गाळावा लागला. हो, मग मला सांगा, काढलेला नकाशा केलेलं काम करणाऱ्यानं केलेलं काम एक अजून डोसक्यात घ्या. नकाशा काढलेल्याला बांधता येईना, ज्याला बांधता येते त्या घरात राहता येईना, ज्याला राहता येते त्यानं जलमभर त्या घरात टिकणार. वैशिष्ट्य ओळखा. बोलून जाऊ नका उगो माणसाला घुमिल्यासारखं. हो, हे बघा, गंगत पडलेलं मड गंगेच्या पाण्यासंग वाहते. कळालं की मासोळी कधीच गंगेच्या पाण्यासंग व्हायना, पाण्याची धार कापीत जाते. त्याला परमार्थ म्हणतात, त्याला
100 1,00,000 नाही 1,00,00,000% जरी शाश्वत केलं तर त्याला ज्ञान म्हणतात. गंगेची धार कापणं म्हणजे ज्ञान होय. गंगेची धार मडे गंगेच्या दिशेनं वाहत जातात जिकडं पाणी चलय तिकडं. तुम्ही म्हणता गावातले लोक आज झोपले तर मरतात काय? अहो उठ उठ प्राण्या नरदे याचा रवी उदय झाला, करशील तरी करी परमार्थ जाईल सिद्धीला. तुम्हाला एक वेळ कुठलं म्हणाल्या तुम्ही दररोज मरतात दररोज. जर ज्ञान नावाचा सूर्य या नरधे कोटी नावाच्या शरीराला ज्ञान नावाचा सूर्य उगवल्यानंतर अक्कल नसेल तर दररोज मरते. 3 महिन्याचं काय गणित सांगाल्या, दररोज मरते. किती देऊ तुकोबारायाचे परमार्थ? दररोज मरते. 3 महिन्याचं तर गणित ठेवाच बाजूला, दररोज मरते. मनुष्य कोटीला आल्यावर ज्ञान नावाचा सूर्य जर या हृदयास या देहासाठी उगवला असेल आणि ह्या देहातला पवित्र असणारा जीव देवाच्या पायाकडे नेता येत नसेल तर तो दररोज मरते दररोज. त्याच्यासाठी उजळलंच नाही अजूक. तुम्ही अजूक उजळलं नाही. माणसंच म्हणाय तर सकाळच्या पारी उजळलंय चक तांबड फट असं पुरं उजळ दिसला की उजळलंच नाही त्या लोकांसाठी. अजूक उजळलं नाही. उजळते कवा? लक्षात घ्या, तुम्हाला प्रमाण सांगतो. उजळते कवा? आई पूर्णत्व जन्म जाई नरकाची आखानी, आठवण मनुष्या एक एक शनी, अंतरला तो जीव लग धनी, दुःख वाटे त्या जीवा, दुःख वाटे त्या जीवा. जेव्हा 28 नरक भोगायला जाते की नाही शुद्धीकरण करण्यासाठी, 28 नरक भोगायला जेव्हा शुद्धीकरण करण्यासाठी जाते तेव्हा एक एक सेकंद याच्यासाठी एका एका युगाप्रमाणे जाते. युगाप्रमाणे एक एक सेकंद. सोपं करा आहे का महाराज? भजने वा उग भजन लावले बावानं काहीतरी बोलून निघायचा भाग होय. तुमचंही खरंच होय, खोटं न हो महाराज. आमचंही कसं झालंय बघा, आम्ही बी काही असा लई मटक भरमसाठ शास्त्राच्या काही चिंतनामध्ये नाही. आता आमचं उगा असं गुडू गुडू चालले. तुमचं नकर नवीन आहे, 4 वर्षात आहे. माझं तुमचं दररोज चिंतन असेल. आपण बोललेल्या गोष्टी आपल्या पुढे सादर करतो. वेळेचंही भान ठेवत जा महाराज. आमचा पारा 3ला संपलाय, तुमचा 4:30ला संपलाय. नका हे बी ध्यान ठेवत जा की बाकीचं कसं ध्यान ठेवाल्या. अयो उगा दाजी 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 म्हणाल्या. मला हे काही सावळ्या रांबा म्हणता येईना. होय हो, आता त्याच्या हे दाजी होय, याच्या मेवणी बी याच्याच गावात आहे. यावं लागते, जावं लागते. बाराकडे आता 12 मामा भजनाच्या. आता आपण ऐकले यांच्याकडून. तुकोबारायाचं प्रमाण हे काय माझं प्रमाण नाही, माझ्या घरचं प्रमाण नाही, तुकोबारायाचं प्रमाण आहे. आमच्या दाजीच्या मुखातून गेलं उद्गार वाक्य आहे. तुकोबारायाचे किती प्रमाण देऊ तुम्हाला राग येणार काय सांगा बघा. तुम्ही म्हणता की नाही माझ्या घरचं नव तुकोबारायाचं होय, तुकोबारायाचं होय. मी तुमच्या पुढे तुकोबारायाचे 107 प्रमाण वाचून दाखवतो. तुम्हाला राग येणार काय सांगा एवढ्या माणसाच्या देखा. 107 प्रमाण वाचून दाखवतो. तुम्ही राग येना म्हणा, राग येना म्हणल्या तर वाचवतो, तसं वाचवित नाही. हा तुम्ही म्हणले की नाही माझ्या घरचं नव 100% तुकोबारायाचं होय, 100% तुकोबारायाचं होय, 100%. मग मी त्याच तुकोबारायाच्या त्याच गात्यामधले तेच काय काय अभंग हात तुमच्या पुढे वाचून दाखवल्यावर तुम्हाला राग येणार काय सांगा मला. या माणसाच्या देखत दुसऱ्या पाऱ्यात म्हणा दाजी 100% तुकोबारायाचे प्रमाण सांगा म्हणा. मी या माणसाच्या पुढे सांगतो तुकोबारायाचा तुम्ही गाता आणा. मी त्याच्यातही काढून तुम्हाला माहित असतील नसतील तो विषय वेगळा, पण तुम्ही पुढे तुम्हाला ते वाचवल्यावर राग येणार का सांगा. मी वाचून दाखवाय तयार आहो. मग तुम्हाला वाटते असं कसं झालं, असं कसं झालं, पण तसं नसते. दोन्ही आता मला तुम्ही सांगितलं की
तुमच्या तुमच्या संप्रदायामध्ये त्याला काय की करतो, कोणता की त्याला काही राहू नये, याला काही कर्म लागू नये. एक लक्षात सांगू का तुम्हाला, एक आधी तुम्ही एक प्रमाण कळत असेल तर तुम्हाला एक प्रमाण सांगतो. धरुणी मायावेश प्रगटला अवतारू, भक्त जना लागे तुझा दारू. तूच ब्रह्माधिक जय जय सद्गुरून साक्षात अवतार तू विश्वंभरू. जगामधच्या पाठीवर, जगाच्या अनंत शून्याच्या माथ्यावर, चौशून्याच्या पैल पार आनंद शून्याच्या माथ्यावर अद्वैत अखंड अमर्यादित अनंत काळ परमेश्वर म्हणून ज्याची वर्णी लागते दाजी, एक असा भगवंत या जगामध्ये भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभू आहेत. याचा अर्थ दुसरा भगवंत तुच्छ आहे मी याच्या बात म्हणणार नाही. माझ्या बुद्धीचं काय तिथं रोग, आता दोष्क तितकं पल्लीकडे जाऊन सरत्या शेवटी अंगावर चिखलफेक नरककुंडाकडे जाण्यापेक्षा, कुंड या मुखानं भोगण्यापेक्षा तो विषय संपलेला आहे आमचा 8-10 वर्षाखाली आमच्यासाठी. म्हणून तुम्हाला सांगतो की भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभू सारखा ईश्वर त्याच्याकडे एक तत्व आहे दाजी, की मायेचे अंग म्हणलं तवा घेता येतात आणि घेऊन म्हणलं तवा देता येतात, सोडून. लक्षात घ्या, त्याला अद्वैत्य, जीवतारक, अगम्य, अतर्क म्हणून शास्त्राला या गोष्टी का लिखाण केल्या महाराज. आला परंतु नाही गेला विश्वाचा बाप. अवतार अनंत झाले आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये, खूप अवतार झाले, पण त्या अवताराचा कार्यखंड सांगितला. अहो कोणता देव मरत नसते, लक्षात घ्या. आपणच म्हणता काय, अहो अवतार संपला म्हणजे तो अवतार त्या ठिकाणी स्टॉप झाला आणि तो पलीकडल्या आपल्या निजधामाकडे गेला. कोणता भगवंत म्हणजे भगवंतच मरत नसते महाराज. देव हे अवताराला येतात, अवतार घेतात, कार्य संपन्न झाल्यानंतर इथून आपल्या मूळ धामाकडे निघून जातात. मी या मताचा बिलकुल आहे, लक्षात घ्या विषय फक्त. आणि भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूच्या बाबतीत सांगायला गेलं, आला परंतु नाही गेला विश्वाचा बाप. तुमच्याकडे त्याचं जर अवताराचं गेलेला अवतार तुमच्याकडे असेल, आलेला आहे, मी ठाम तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे गेलेला जर लिखाण असेल, हा इथं सोडून देह गेलेला आपल्याकडे लिखाण असेल तर कुठंतरी दाखवा. वाचवला असेल तर एखाद्या जाणत्याला विचारून घेऊन दाखवा. 56 कोटी ब्रह्मे उदरले पूर्वीच्या स्थानी, 3 कोटी शंभू उदरले पहा दत्त नामी. एवढा भयानक ज्ञानाचा ज्ञानवटा आहे महाराज, काय सांगू, सोपं गणित नाही. म्हणून आमच्या दाजीकून आता गोष्टी बऱ्याच ऐकायला मिळाल्या. कर्म केलेल्या संताचं नाव सांगा, कर्म न केलेल्या संताचं नाव सांगा. आता तुम्हाला घ्या प्रमाण सांगतो. आई नामच घेतीन नामच देती, आशान कशाची गुरुला, आशान कशाची. आता हे का हो, नामच घेतीन नामच देती, आशान कशाची. आता याला कर्म आहे, याला कर्म आहे का. तुम्ही नाम नावाची वस्तू जर एखाद्याला दिल्यानंतर, नाम पेरल्यानंतर नामाचा उमज करून सोपं करून दिलेलं कर्म होय म्हणत असाल, दुर्भाग्य आहे. कर्म काला म्हणतात, नामाविरहित ज्या गोष्टी होतात ते कर्मात मोडतात, आणि जेवढं नाम आहे ते कर्मामध्ये मोडत नाही दाजी. शास्त्रशुज्ञ आणि शास्त्र तज्ञ लोकांचा जरी विचार घेतल्या तरी हेच उत्तर येणार आहे, त्याच्या पलीकडचं उत्तर येणार नाही. तज्ञ शास्त्र तज्ञ लोकांचा विचार पहा. बाबा महाराज सातारकरासारख्या, चैतन्य महाराज देगलूरकर सारख्या, दत्ता महाराज वळसिंगेकर सारख्या, किंवा राम महाराज पांगरेकर सारख्या अशा सुज्ञ लोकांचा जरी तुम्ही विचार, त्या समयी त्यांचं भजन, त्यांचं कीर्तन, त्यांचे तुम्ही ते जे त्या इतक्या उत्कृष्ट नामधारकाचं जे विवेचन आहे, जे आत्मसाद आहे या भक्तीचा पुरा, ह्या लोकांनी आखरीच्या टोकापासून या संपूर्ण गोष्टी अनुभवल्या. तर ते सुद्धा वक्ते म्हणू शकत नाहीत की
नाम नावाचं साधन हे कर्मकांडात मोडते, तर अजाबात मोडत नाही. नाम नावाचं साधन कुठंच कोण्याच कर्मकांडात मोडत नाही. का? नाम अद्वैत्य आहे, नाम अतर्क आहे, नाम अद्भुत आहे, नाम अखंड आहे, नाम शीतळ आहे, नाम प्रेमळ आहे, नाम उत्कृष्ट दर्जाचा एक निर्वाणी सुखाचा दर्जा आहे. म्हणून त्याला कर्मकांडात मोडता येत नाही. एखाद्या साधून जर बसल्या बैठकीमध्ये तो संत असेल, साधू असेल, आणि त्यानं जर नाम बीज पेरला असेल, तो त्याचा कर्म नाही, तो त्याचा दिशा 10 दिशाच्या 10 दिशा प्रकाश पडून योग्य पर्यायानं योग्य नीतीनं तो जीव नावाच्या वस्तूला उधरण्याचं काम करते. त्याला नामाचं मूलभूत हक्क म्हणतात. आणि ते येतातच त्यासाठी, आणि ते त्यांचं येण्याचं कारण कर्मकांडात मोडायचं नसते. लक्षात घ्या. आपण सगळेजण महाराज लंगोटी कोण बांधाव? बांधा बरं लंगोटी. हो, लंगोटीचं महत्व कोणाला विचारावं? तर साधूला विचारावं. आपल्याला काय माहित आहे लंगोटीचं महत्व? सांगा बरं. आपले बी काही जण पैलवान होण्यासाठी लंगोटी बांधतात. हो, किती दिवस लंगोटी राहते तुमची? म्हणजे किती दिवस राहते? साधूलाच त्या लंगोटीचं वैशिष्ट्य त्या साधूला कळावं लागते. ते साधूच त्या लंगोटीचं वैशिष्ट्य सांगते. आणि ती लंगोटी जशी बांधली त्याला टिकवण्याची ताकद त्याच्यामध्येच असते. त्याचं नाव वैरागी. आणि ती फक्त ज्ञानाच्या बळावर होते. बाकी त्याला कर्म करण्याची गरज अजाबात लागत नाही. म्हणून अतिशय सुंदर प्रकारे तुमचा नामचा दुसरा सहवास होय. हो, तिसरा जीवनामध्ये पुढे होईल न होईल तो भाग वेगळा आहे. का? सरत्या शेवटी जवळचे लोक तुटल्या जातील, किंवा आमचा काही कार्यखंड 4-2 वर्षाचा राहिलाय, त्या 4-2 वर्षामध्ये लोक तुटल्या जातील, लोक दुरावल्या जातील, हाही आमचा मानस नाही. उरलेल्या वेळेमधलं सगळं आता मिळून घ्यायच्या तयारीत आम्ही आहोत. उरलेल्या वेळेमध्ये किती मिळवता येतात, किती जणाला आपल्या संगतीमध्ये आणता येते, किती जणाला आपल्या सोबतीमध्ये घेता येते, आमचा मानस हा चालू झालेला आहे आता. म्हणून तुम्हाला विनंती आहे, अशी काही पाठीमागल्याला शब्द नका बोलू देऊ, आणि तुम्ही सुद्धा नका बोलू. तुम्ही पुढचा भजण्या 1-2 गोष्टी वापरत असते, पण आपल्या गोष्टी जरी योग्य असल्या तरी पाठीमागल्या माणसाच्या गोष्टी खटकत असतात, लागत असतात, आणि ते गोष्टी जीवाला स्पर्श नाही तर मनाला तरी स्पर्श करून जात असतात. म्हणून आपण या सगळ्या गोष्टीवर ध्यान द्यावं ही आपणास विनंती आहे. आणि माझ्या पदाकडे वळतो. आई आदरणीय लक्ष्मणराव आई नामा वाचून या जीवासी नसे तरण्या साधन तुझे मानसे. नाम नावाची वस्तू सोडून जर या जीवाला कुठून तरून जाता येते वाटत असल तर ते सगळं खोट आहे. सगळं खोट आहे. नामाशिवाय तरता येत नाही. ज्ञानाशिवाय पुढचं एकही अंग महाराज मिळवता येत नाही. मी तुम्हाला असा माझा शब्द गेला नाही. पारा रेकॉर्ड आहे या नामधारकाकडं, पारा रेकॉर्ड आहे का, की मी असं म्हणलो नाही की तुम्ही म्हणालेलं कर्म तुच्छ आहे किंवा तुम्ही म्हणालेलं कर्म लबाड होय, तुम्हाला उरलेलं कर्म काही कामाचं नव्हतं. आता पारा रेकॉर्ड आहे, ऑनलाईन आहे का, डबल बघू शकता. माझं म्हणणं काय होतं की ज्ञान योग हा 100% जीव नावाच्या वस्तूला परिपूर्ण पक्वंता लागते. या ज्ञानापासून तुम्ही म्हणालेलं कर्म उत्तम करायचं असेल तर ज्ञानाच्या संगतीत राहून कर्माला उत्तम करून घेता येते. लक्षपूर्वक बघा, कर्माच्या संगतीमध्ये राहून ज्ञान उत्तम करता येत नाही. फक्त ज्ञानाच्या संगतीमध्ये राहून कर्म उत्तम करता येतात. हे 1,00,000% सत्य आहे. तुम्ही कर्माच्या संगतीत राहून ज्ञान उत्तम करून अजाबात असं होत नाही. ज्ञानाच्या संगतीत राहा, कर्म उत्तम. अजून तुम्ही सांगितलं 3 कर्मापैकी सात्विक कर्म कवा घडतात, ज्ञान नावाची वस्तू त्याला चिटकावं लागते आधी. लक्षात घ्या,
सात्विक कर्म कधी घडतात? ज्ञान नावाची वस्तू चिटकावं लागते. तुकोबारायाचा एक तुम्हाला सिद्धांत सांगतो. ज्या दिवशी तुकोबाराय भगवंतानी तुकोबारायाची पत्नी आंघोळ करायला गेल्यानंतर तिच्याकडे एकच साडी, जी काय लुगडं असेल साडी असेल, आंघोळ करायला गेल्यावर देव तिथं रूप घेऊन एका म्हातारीची आले आणि ते साडी किंवा ते असलेलं लुगडं देवानं मागितलं. तुकोबारायानं ते लुगडं देऊन टाकलं. पटकन जाय म्हणला निघून, पटकन निघून जा. हिनं जर बघली तर तुला ते लुगडं देईना, तू निघून जाय म्हणला पटकन. आता येणारी तुकोबारायाची पत्नी मधामधून निवस्त्र येणारी आहे महाराज. याला परमार्थ म्हणतात आणि त्याला ज्ञान म्हणतात. आता तुम्ही आम्ही आपल्या बायकोचा हट्ट पुरवण्यासाठी महाराज आपण लक्षात घ्या, साड्याच्या पिंड्या आणून रस्ता. ज्याच्या पत्नीकडे एक साडी आणि ती सुद्धा साडी दान करून लवकर निघून जाय म्हणते, स्वतःची पत्नी आता तिथं मधून येत असताना तिनं यावावं कसं, याचं भान ठेवलं का? अजिबात नाही. काय होईल, कसा होईल, काय प्रसंग पुढचा होईल याचा विचार न करता ते लुगडं तिथं दान करून टाकलं, निघून गेलं. येणारी पत्नी आता मधामधून नग्न येते की कशी येते, की विश्वास कोणावर? देवावर, भगवंतावर. हे ज्ञानाचं फळ होय, हे ज्ञानाचं फळ होय. नामदेव महाराजाचा सिद्धांत बघा तुम्ही. नामदेव महाराजाला काही लोक आहे ना, नामदेव महाराज देवळाच्या पुढी कीर्तन करू लागले, देवळाच्या पुढी नामदेव महाराज. मग काही लोक काय म्हणले, म्हणले तू इथं कीर्तन लावू नको म्हणले, देवळाच्या पाठीमागं जाईन तिकून कीर्तन कर म्हणले. नामदेव महाराज देवळाच्या पाठीमाग गेलं महाराज, तिकडं कीर्तन करू लागलं. देऊळच फिरलं, देऊळच फिरलं, त्याच्याकडे झालं. याला ज्ञानाचं बळ म्हणतात. हे ज्ञानाचं बळ आहे आणि ह्या ज्ञानाच्या बळावर या गोष्टी साध्य होतात आणि कर्तृत्वाला जातात. तेव्हा तुमचं कर्म नावाचं काम उत्तम होते. उत्तम सार उत्तम गती देवची होऊ म्हणती. उत्तम सार ज्ञान, उत्तम गती कर्म. लक्षात, उत्तम सार ज्ञान होय, उत्तम कर्मगती. तुम्ही म्हणला की नाही, ते उत्तम गती म्हणजे कर्म. सार ज्ञान, गती कर्म होय. आणि कसं त्या कर्माला त्या गतीवर न्यायचं असतं तर ज्ञानाचं अंग घेऊन कर्म तुम्ही सात्विक करावं लागतात. तेव्हा जीव नावाची वस्तू पावन असणाऱ्या परमेश्वराकडे प्राप्त होते. जे देव हृदयात ठसवलंय, कोणी भगवान पांडुरंग परमात्मा असेल, कोणी जगद्गुरु दत्तात्रय प्रभू असेल, कोणी शंभू महादेव असेल, कोणी हनुमंतराय असतील. आता ज्याच्या भक्ती करण्याचे प्रकार अनंत, कुणाला काय आवडते त्याच्यावर अवलंबून ते परमेश्वर प्राप्त करायचा असेल. ज्या ज्या परमेश्वराला आपण आपला तो देव एक करून घ्यावा आणि तेने विन जीवा सुख नव्हे म्हणून इकडे या ठिकाणी वेदशास्त्र सांगते. ज्या देवाला या हृदयात चितवले बसवले, तो देव प्रसन्न करण्यासाठी आपल्याला ज्ञान नावाची वस्तू आपल्या आचरणात उतरली की ज्याचं ज्ञान घेतलं आणि ते ज्ञान जर आचरणामध्ये परिपक्वता उतरलं तर ते कर्म सात्विक ठरतात आणि ते सात्विक कर्म तुम्हाला ईश्वर प्राप्तीकडे नेतात. याच्यामध्ये काही दुजाभाव नाही. म्हणून आजच्या प्रसंगी सर्व या समयी उपस्थित असणाऱ्या पवित्र नामधारक अवघ्या जवळपास 5:15 वाजलेली आहेत महाराज. 5:15 वेळेमध्ये आपण या समयी उपस्थित आहात भजन श्रवण करण्यासाठी. काही गोष्टी तुम्हाला बसून ठेवण्यासाठी बी बोलाव्या लागतात महाराज. म्हणजे काही एका पद्धतीचं आहे का भजन महाराज? काही अनंत पद्धतीनं या समुदायासाठी, या समुदायाला आपण त्या ठिकाणी बोध करत असताना, या समुदायाला मार्गदर्शन करत असताना यांच्या एकाएकी माणसाच्या मस्तकामधून परमार्थ येईल घुसल अशी अपेक्षा कोण्याही भजनानं कोण्याही कीर्तनकारानं बाळगू नये. एकदाच कचकन परमार्थ डोसक्यात बसल म्हणायला. परमार्थ डोसक्यामध्ये बसवायचा असल सर्वप्रथम यायला पुण्य सांगण्यापेक्षा यायला आधी पाप नावाची वस्तू सांगली पाहिजे. हे बघा, पुण्य किती सांगून उपयोग नाही, पाप कळालं की पुण्य आपोआप हाताला लागते. म्हणून या हेतून काही गोष्टी बोलाव्या लागतात. म्हणून तुम्ही बसावे, तुम्ही टिकाव, तुम्ही या समयी राहा. हेच आपल्या जीवनातला अनमोल ठेवावं. इथून गेल्यानंतर हे भजन कानाला पडल,
दृष्टीला देव पडल, मुकाला घेता येईल, श्रवण कपाटात बसता, ही अपेक्षा 5 पैशाची नाही. अमूल्य वेळ आहे, अमूल्य क्षण आहे. एक एक सेकंद या जीवनातला महत्वाचा आहे. असा वाऱ्याच्या वेगापेक्षा फास्ट जीवन आहे. आणि या जीवनामध्ये संग काही येईल तर हेच येते, बाकी याच्या पुढचं संग काहीच येत नाही. महाराज 70,000 कोटी रुपयाचा एक प्रसंग केलेला वक्ता एका सेकंदामध्ये 3 ते 4 मिनिटाच्या प्रवासामध्ये जगाचा निरोप घेते. एक लक्षात घ्या. आणि लाखो रुपयाचे कपडे अंगावर घातलेला नामधारक, त्याला जर एखाद्या बाईनं तिथं राहणाऱ्या शेतकऱ्याच्या बाईचं बेडशीट खाली टाकलेलं, बेडशीट आतराया टाकलेलं, ते जर लाखो रुपयाच्या कपडे लेवलेल्या माणसाला एका शेतकऱ्याच्या बेडशीट मध्ये आणावं लागते. याचा अर्थ जीवन हे अमूल्य आहे, याची गती नाही. एक एक सेकंद व्यर्थ बोलण्यात व्हाया नका घालू, मन दुखवण्यात व्हाया नका घालू. त्या ते उगा आता अहम मजा मोठेपणा हो म्हणणं म्हणजे अहम हो. माणसं ओळखाव मला लई मटेक म्हणणं म्हणजे बी अहमच होय. लक्षात घ्या. आपल्या वाचेनं वर्णन करायची नाही, आपण कार्य करत जायचं. महाराज कार्य करत जा तुम्ही. प्रत्येक जिल्ह्यातल्या 16च्या 16 तालुक्यामध्ये वर्ग निर्माण होते. 16 तालुक्यात नांदेड जिल्ह्यातले 16, अर्धा आंध्रा, इकडं परभणी, हिंगोली, या 4-5 जिल्ह्यामध्ये आपलं प्रभुत्व निर्माण होते. फक्त आपल्या मुखानं करायचं नाही, ते आपली कृती करीत जायची. आपोआप कृतीचा मार्ग झेंडा पाठीमागे येते आणि तो अनेकाच्या जीवनामध्ये आलेला आहे. म्हणून या समय उरलेल्या 10 मिनिटांमध्ये या पदाकडे जातो. कसा दिवस उगवलाय, कसा दिवस उगवलाय, कसा दिवस उगवलाय सोन्यासारखा छान. लोखंड आणून इथं करून घ्या की सोड. कसा दिवस उगवलाय सोन्यासारखा छान. लोखंड आणून इथं करून घ्या की सोड. आवचित आवतरलाय द्वारी चंदन. दुर्बळाला भली चिंतामण्याची खाण. म्हणून महाराज या समयी श्रवण कपाट उघडं ठेवून ऐकत असताना आमच्या उत्कृष्ट अशा पवित्र नामधारकांचं म्हणणं आहे की छत्रपती शिवरायाने विक्रम केला. एक लक्षात घ्या महाराज, शिवरायांसारखा वक्ता तुम्हाला की नाही, धाडस, सहनशीलता, आचारसंहिता, आचरणता ज्याच्याकडे उपलब्ध आहे त्याला ज्ञानाचा अंग म्हणतात. एक लक्षात घ्या. आता आपलं या समयी सैन्य चालत नाही, या समयी आता आपला पराक्रम चालत नाही. आपण इथून आधी सुटका करून घेतली पाहिजे. हे छत्रपती शिवरायाच्या जीवनामधला प्रवास आहे. आणि गुप्त रूपानं पिटाऱ्यातून सुटका करून घेतली, तिथं युद्ध केलं नाही. कळालं का? अजून लक्षात, त्याला ज्ञान म्हणतात. हो, काढली ती, उचललं तिथं तलवार काढली नाही. तिथं तलवार काढायची आहे तिथंच काढावं लागते. लक्षात घ्या. आदिलशहाच्या दरबारामधून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवराय पेटाऱ्यात बसून निघून गेले. अर्थार्थी अर्थ बघा, त्याला आचारसंहिता म्हणतात, त्याला ज्ञान म्हणतात, त्याला नम्रता म्हणतात. छत्रपती शिवरायांनी ज्या वेळेस पराक्रम सगळ्यात नीती शिकल्या, नीती शिकणं म्हणजे ज्ञान शिकणं. हो, चकनीती. ज्यांच्या कर्तृत्वामुळे तुळस असल, कळस असल महाराज, आजच्या प्रसंगी धर्मरक्षावया येणारे धर्मात्मे असतात. कर्मरक्षणासाठी
स्वतः तुम्ही आम्ही हे कर्म करून जावं लागते आणि जीव रक्षासाठी देव अवताराला येतात. जीवाच्या हितासाठी देव भगवंत अवताराला येतात. लक्षात घ्या. आता काही गोष्टी शिकायच्या म्हणजे बोलायच्या नुसत्या नाहीत. आचरणशीलता, शुद्धता, आचरणता, नम्रता, नीती या गोष्टी छत्रपती शिवरायांच्या जीवन प्रवासामध्ये खूप आल्या. आम्ही इतिहास वाचून पाहिला तर खूप आल्या. कोण्या काळी काय करावं, कोण्या काळी पराक्रम दाखवून, कोण्या काळी बरोबर नीती वापरून त्या नीतीचा उपयोग करून आपली सुटका करून घेवा हा योग त्यांच्या जीवनात आला. म्हणजे ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झालं आणि आई तुळजाभवानीच्या कृपेने या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनात सफल झाल्या आणि ज्ञान नावाची वस्तू या बुद्धीत फिरली म्हणून स्वराज्य निर्माण झालं. नाही तर महाराज बळाच्या जीवावर स्वराज्य निर्माण होत नसते. प्रत्येक अंगानं नम्रतेच्या, आचरणाच्या, शुद्धतेच्या प्रत्येक अंगानं स्वराज्य निर्माण झालं. एका अंगानं स्वराज्य निर्माण होऊ शकत नाही बाबा. म्हणून या गोष्टी माईकवर बोलायसारख्याही नाहीत महाराज. लक्षात घ्या. माईकवर बोलणं सोपं नाही. आज सोशल मीडियाचा काळ आहे. काय भजने माईकवर बोलाले. एका भजन्यानं तर बाबा कालच्या भजनामध्ये सांगलं की नांदेड जिल्ह्यात 2च दिंडे आता हो 40-50 वर्ष भजन म्हणल्या भजन्या. नांदेड जिल्ह्यात 2च दिंडे हात म्हणला आणि आता एक तिसरी झाली. काय अवनीत. सोशल मीडियाचा काळ आहे. विचार करून बोलावं. प्रत्येक शब्द रेकॉर्ड होते. प्रत्येक शब्द आता या सोशल मीडियाच्या काळामध्ये शब्दाला शब्द स्पर्श करून त्याच्यातून सुज्ञ वाक्य शोधणारी मंडळी आहे महाराज. म्हणून शब्दाचा वापर शब्दाला जपून वापरावं. शब्द हे शस्त्र आहे. शब्दाची धार, शब्दाला आधार. शब्द निघून गेल्यानंतर मागे येत नाही. तुमचा वापर व्यवस्थित करावा. म्हणून कसा दिवस उगवलाय सोन्यासारखा छान लोखंड आणून इथं करून घ्या की आवचित आवतरलाय द्वारी चंदन दुर्बळाला भली चिंतामण्याची कान नाम जपा वेळोवेळी होते पापाची होळी. नाम जपा वेळोवेळी होते पापाची होळी. साऱ्या जगात वाजल टाळे टाळे बोलाची. साऱ्या जगात वाजल 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 टाळे बोलाची. तुम्ही कोणावर रुसल्या असं का करता राग राग. कर्म करून तुम्ही कुठवर भोगता भोग. कर्मे इंद्रिय फिरे दारोदारी. काच्यानं कर्मानच महाराज काच्यानं फिरावं लागलं. कर्मानं लई जणांना फिरलंय दाजी हो. पण तो सिद्धांत तसा निघत गेला तर काही गोष्टी अवचित निघतात. काही गोष्टी विपरीत पर्यायाच्या निघतात. मला एकाएकी दन 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 बोलायला आलं की बाबा असे कर्म होतं. अशा कर्माना असं झालंय. सात्विक शुद्ध कर्माच्या पायी निज वस्तू प्राप्त होईल. त्या कर्माला आम्ही मान्यता देतो. उग कोणतंही कर्म येते, कोणाचं येते, याच येते, त्याच येते मनानच काय. सात्विक शुद्धता कर्मठ पायी ज्या कर्मामध्ये शुद्धता आहे
ते बी ज्ञानाचे. ज्या कर्मामध्ये आचरणत आहे, ज्या कर्मामध्ये विद्वंत आहे, ज्या कर्मामध्ये शुद्ध बळ आहे, ते कर्म सांगा. आम्ही काय नको म्हणा आहोत का? ज्ञान ज्ञान नाही गेलं तुमचं कर्म निष्फळच आहे. तुमचा एकही कर्म येईना, कोणतंच कर्म करायला ज्ञानाशिवाय कोणतंच. आताच मला सांगितले बा, असं कोणीतरी सांगा, नामच घेती नामच देती आशान कशाची. आता हे कर्म कोणतं? हे कर्म होय की ज्ञान होय? ज्या ज्ञानामध्ये आशा उपलब्ध होते, ज्या ज्ञानात मोह उपलब्ध होते, ज्या ज्ञानात मत्सर उपलब्ध होते, ज्या ज्ञानात दोष उपलब्ध होतात, ज्या ज्ञानात विकार उपलब्ध होतात, ज्या ज्ञानामध्ये अष्टपाश उपलब्ध होतात, त्या ज्ञानाला भ्रमिष्ठ ज्ञान म्हणतात. आणि ते उद्धवाला सांगताना श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, उद्धवा या लागी जाण ज्ञाना माझी अभिमान कठीण. सांगितलं मी त्या ज्ञानाची गोष्टच केलो नाही. ज्ञान शुद्ध आणि सात्विक, मूळ बीजाचे ज्ञान, पूर्ण संकल्प ज्ञानी ज्ञाने अशी, अनंत उपकाराच्या राशी, कैवल्य पद प्राप्त त्या दिवाशी, आणि तेच ज्ञान देई बा. असं ज्ञान दे की त्या ज्ञानानं कैवल्य पद प्राप्त झालं पाहिजे. ते ज्ञान मजशी पावन व्हावे आणि कोटी जन्माचे सुकृत साचले. त्या ज्ञानानं सगळं मळ निघून जाते आणि जीव नावाची वस्तू शुद्ध होते आणि पुन्हा मरणाच्या गावाला येवावं लागत नाही, पुन्हा कर्मकांडात मोडावं लागत नाही आणि पुन्हा पुन्हा या जीवाची फजिती होत नाही. म्हणून या जीवाची मुक्तता करणं, या जीवाला आपल्या बंधनातून तोडून टाकणं आणि हे जीव जसा त्या परमेश्वराचा आहे तशाला तसा त्याच्याकडे प्राप्त करणं म्हणजे निर्वाणी सुख होय, मोक्ष सुख होय, आजरामर सुख होय, आनंद सागर होय. ज्या परात्पराच्या पायावर नेऊन ठेवणं म्हणजे जीवाचा संकल्प पूर्ण संपला असं जाहीर होते. आणि म्हणून आई गुरुनामाईसी गोळी चुकते चौऱ्याऐंशीची पाळी, गुरुनामाईसी गोळी चुकते चौऱ्याऐंशीची पाळी. साऱ्या जगात वाजल टाळे मानसा पुण्य कर काई, मानसा पुण्य कर काई, असा रे जन्म पुन्हा ना